नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा, पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत असल्याचा आरोप, तर उदय सामंत आणि दादा भुसे, राहुल शेवाळे उपस्थित असताना पदाधिकारी एकमेकांना भिडले. बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन, वादग्रस्त मंत्र्यांचे मुखवटे घालून निषेध व्यक्त. साताऱ्यातील पोवई नाका या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेची जोरदार निदर्शनं, वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आंदोलन. नागपूर शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सतीश हरडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन, तर नितीन तिवारी, किशोर कुमेरिया, सुरेश साखरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्या मागणी. जळगावमध्ये ठाकरेंच्या सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महायुती सरकारची अंत्ययात्रा काढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारचा प्रतिकात्मक मृतदेह यावेळी जाळण्यात आला. भंडाऱ्यात ठाकरेंच्या सेनेचं जनआंदोलन, भ्रष्टाचारी मंत्री आणि सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी. रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून चक्क महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी, महायुती सरकार विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनातला हा प्रकार. नागपूरच्या तिखाडी उमरा दुधाया गावामध्ये प्रथमच एसटी बस सेवा सुरू, स्वातंत्र्याच्या तब्बल 78 वर्षांनंतर गावात बस पोहोचली. रत्नागिरीमध्ये 8 दिवसांनंतर मुसळधार पावसाची हजेरी, कोकणात 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीमध्ये नद्यांची पातळी ही स्थिर असून पुढचे 2 दिवस आता समुद्र खवळलेला असणार, त्यामुळे मच्छीमारांसाठी न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा. जळगावमधील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, 6000 क्युसेकनं तापी नदी पात्रात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू. मालेगावच्या गिरणा धरणातनं चाळीसगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणी सोडलं, 1500 क्युसेक वेगानं गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. तेलंगणा राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे गडचिरोलीतील प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्या 90% भरल्या, तर 3 नद्या 90% भरल्यामुळे छोटे नाले आणि तलावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. बुलढाण्यातील पेण टाकळी या प्रकल्पातनं पाण्याचा विसर्ग, पेण टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. चाळीसगावच्या एमआयडीसीसाठी गिरणा धरणातनं पाण्याचा विसर्ग, धरणातनं सध्या 1500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, तर हा विसर्ग बिरज सिंचनाच्या वापराकरता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्याच्या साकोली परिसरातील शिवनी बांध या जलाशयाला भरपूर पाणी आले, त्यामुळे ओव्हरफ्लो झालाय. मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, या पावसामुळे शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो. बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये दरड कोसळली, रस्त्यावर वाहनं नसल्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. अक्कलकोटमध्ये पुराच्या पाण्यातून पूल ओलांडणारा शेतकरी वाहून गेला, आंदेवाडी ते दुधनी या दरम्यान बोरी नदीवरील पुलाजवळची घटना. भीमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यामध्ये 2 जण बुडाले, तर 6 डॉक्टरांच्या टीमसह फिरायला आलेल्या सुबोध करंडे या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला स्थानिक तरुण सुद्धा पाण्यात बुडाला. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीच्या कामाला सुरुवात, भात, मिरची, कापसाची सर्वात जास्त लागवड केली जाते. वाशिममध्ये 3 महिन्यात फुलं शेतीतनं 6 लाखांचं उत्पन्न, श्रावण महिन्याचं नियोजन करत राहुल इंगोले यांना फुलं शेतीतनं आर्थिक फायदा. धाराशिवमधील 75,000 शेतकऱ्यांना 55 कोटींची पीक विमा योजनेतील रक्कम मंजूर, आजपासून पीक विमा योजनेच्या पैशांचं वाटप होणार. नांदेडमध्ये मालविका कंपनीच्या 3 एकर सोयाबीनला फलधारणा नाही, एकाच दिवशी पेरलेल्या 2 वेगवेगळ्या कंपनीच्या बॅगेत तफावत, दरम्यान सरकारकडे आता पंचनामा करण्याचीही मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा लंपी आजाराचा धोका वाढला, तर जिल्ह्यात 2.92 लाख जनावरांचं सध्या लसीकरण पूर्ण. पुणे सोलापूर महामार्गावर आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन, इंदापुरातील मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. अमरावतीमधील अचलपूरमध्ये फिनले मिलमधील कामगारांचं वेतन थकीत, या ठिकाणी कामगारांचं मिलमधील चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, तर मिलमधील कामगारांचा आज 5वा दिवस, गेल्या 3 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकीत.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त। नाशिक महापालिकेसमोर छावा क्रांतीवीर सेनेचं थाळीनाद आंदोलन, तर खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची या ठिकाणी मागणी। हातात डांबर, खडी, मुरुम, सिमेंट घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांविरोधात दलित संघटना आक्रमक। आयुक्त शेखर सिंग यांच्याकडून उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अपमान झाल्याचाही आरोप। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जनसुरक्षा अधिनियमाला आता विविध पक्ष संघटनांचा विरोध। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियमन 2024 हे तात्काळ मागे घेण्याची आता मागणी। कल्याणमध्ये सीएनजी पंपावर शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ। मुलांना टॅक्सीमध्ये बसवून सीएनजी या ठिकाणी भरतानाचा व्हिडिओ व्हायरल। पालकांसह स्थानिकांमध्ये सुद्धा संतापाचं वातावरण। कठोर कारवाईचीही मागणी। पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी वादात, तर कार्यालयीन वेळेमध्ये उपशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये नमाज पढत असल्याचा आरोप। प्रहार संघटनेकडून कारवाईची मागणी। पुण्याच्या भोरमधील नसरापूर कातकरी या वस्तीवरील प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वजाचं वाटप। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या नेतृत्वात तिरंगा रॅली, तर हर घर तिरंगा अभियानाला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभावा यासाठी रॅली करण्यात आली। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण संपन्न। साताऱ्यात महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू। पाटणमधील भाजपात पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा 24 तासात पुन्हा आता शिवसेनेत प्रवेश। उद्याच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त जालन्यामधील राजुरेश्वर संस्थान सज्ज। रावसाहेब दानवेंनी पोलीस प्रशासनासह तयारीचा आढावा घेतलाय। बुलढाण्यातील 300 कीर्तनकारांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या हस्ते सन्मान। सचिन जाधव मित्रमंडळानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं। वाशिममधील आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडाच्या सरपंचांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण। राज्यातील 17 जिल्ह्यांमधील निवडक सरपंचांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण। नाशिकच्या लासलगावात बाप्पाच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवतात। दरम्यान गणरायाच्या मूर्तीचं डोळे या ठिकाणी दागिने आणि रंगरंगोटीचं काम आता अंतिम टप्प्यात। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त कोल्हापुरातील महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर असलेल्या मातृलिंग मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर पांडवकालीन असून श्रावणामध्ये या मंदिरात भाविकांच्या रांगा लागत असतात। वाशिम जिल्ह्यामध्ये कावड यात्रांचा उत्साह। हर हर महादेवाच्या जयघोषात या ठिकाणी कावडधारी भाविक पायी प्रवास करत मंदिरात दाखल। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 1200 रुपयांची, तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा, तर स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी नित्या फणसे राज्यात प्रथम। नित्याची 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी निवड। ठाण्यात 90,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा 8 तास खंडित। महापारेषणच्या पडघे मोहने या वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं माहिती। इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात, तर मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा। जेजुरीमध्ये 6 मजली अनधिकृत इमारतीला तडे। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। जागा मालक यासह कंत्राटदार अभियंत्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी। जेजुरीमध्ये भर वस्तीतील 5 मजली इमारत झुकली। खबरदारी म्हणून ही इमारत आता पाडण्यात आली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जालन्यामध्ये महसूल विभागाकडून वाळू माफियांवर कारवाई। मालमत्तांवर चढवला 7,52,00,000चा बोजा, तर 27 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। अंबड तालुक्यामध्ये वाळू माफियांचा हा धुमाकूळ।